हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हाऊ आर यू? बघा, आज आपण इंग्रजीचे एवढे दररोज क्लास घेत आहोत. परंतु मला अपेक्षा आहे की आपण जो काल अभ्यास केला आहे, काल जो चॅप्टर घेतला आहे त्या चॅप्टर मधली सर्व वाक्य आपण वहीवर लिहून पाठ केले असतील अशी मी आशा बाळगतो. जोपर्यंत आपण मागचा इतिहास बघत नाहीत, मागचे पानं बघत नाहीत, तोपर्यंत आपल्याला इंग्रजी पूर्णपणे येणार नाही. त्यामुळं मित्रांनो, मी जे क्लास रोज घ्यायलो ते अगोदर आपल्या वहीवर लिहा, पाठ करा, नंतरच तुम्हाला इंग्रजी पूर्णपणे येऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर आज आपण नवीन पाठाला सुरुवात करूया. त्याचं नाव आहे हाऊ टू यूज क्वेश्चन मार्क इन सिंपल फ्युचर टेन्स सेंटेन्स. म्हणजे बघा, साध्या भविष्य काळामध्ये प्रश्नचिन्ह कसे वापरा. जसं आपण प्रश्न एखाद्याला विचारतो, बोलतो, परंतु प्रश्नचिन्ह नेमकं कुठे द्यावं ते आपल्याला लक्षात येत नाही. आता पहा इकडं, त्यामध्ये प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकार अशा प्रकारचे आपण दोन प्रकारचे वाक्य बघणार आहोत. आता बघा इकडं, लक्ष द्या इकडं. टू बी म्हणजे असणे आणि त्याचा वापर कसा करायचा, वाज, वेअर आणि बीन. बघा इकडं, आता प्रश्नवाचक होकारामध्ये वापर कसा करतात, शॅल, विल प्लस करता प्लस बी प्लस प्रश्नचिन्ह. म्हणजे पहा, हे वाक्य असं तयार होतं. आता लक्ष द्या, ते आपण काय करायचंय, तिकडे जायचं आणि ते सर्व वाक्य आपण बरोबर त्याची वाक्याची रचना करायची आहे. आता बघा, आय वी असताना शॅल घ्यावे. पहा काय, आय वी असताना शॅल घ्यावी. इतरत्र म्हणजे इतरत्र काय यायचंय, विल घ्यायचा आहे. आणि काही वेळा टू बीचा होणे असाही अर्थ होतो. लक्ष द्या, टू बी म्हणजे काही वेळा अर्थ काय होतो, होणे. आता आपण यामध्ये एकवचन आणि अनेकवचनची वाक्य आपण बघणार आहोत. आता एकवचन म्हणजे काय मुलांनो, तर बघा, शाल आय बी, हे आय हा शब्द एकवचनी आहे आणि वी हा अनेकवचनी आहे. लक्ष द्या, शाल आय बी म्हणजे मी असेन का. पुढे आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हावरती तुम्ही लक्ष द्या. प्रश्नचिन्ह असेल तर आपण त्या ठिकाणी बरोबर असं चिन्ह दिलं पाहिजे, त्याला म्हणतात क्वेश्चन मार्क. बघा, शाल आय बी म्हणजे मी असेल का. दुसरं वाक्य घेऊया, शाल वी बी. हे झालं अनेक वचनी वाक्य. अनेक म्हणजे काय रे, एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक. आणि इथं आहे त्यासाठी शब्द आहे वी. वी म्हणजे आम्ही. आता शाल वी बी म्हणजे आम्ही असू का. तर तिसरं वाक्य बघा, विल यू बी. यू म्हणजे तू असशील का. चौथं बघा, विल यू बी. सेम वाक्य आहे, परंतु त्या ठिकाणी तू किंवा तुम्ही आपण यू म्हणजे तू किंवा तुम्ही, तर या ठिकाणी आपण तुम्ही घ्यायचा आहे. विल यू बी, तुम्ही असाल का. आता पुढचं वाक्य बघा, विल ही बी आणि प्रश्नचिन्ह लक्ष ठेवा. विल ही बी म्हणजे विल ही बी म्हणजे तो असेल का. ही म्हणजे तो, विल ही बी तो असेल का. पुढचं सहावं घेऊया, विल सी बी ती असेल का. सी म्हणजे ती. आणि विल इट बी ते असेल का. इट म्हणजे ते. काही काही शब्द असे आहेत बघा, ते आपल्याला आपल्या मनावर त्याचा ठसा करून ठेवायचा की बाबा हे इट म्हणजे ते, ही म्हणजे तो, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, दे म्हणजे ते. आता पहा, विल दे बी प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह कसं घ्यायचं बघा इथं. तर त्याचा अर्थ काय होईल, विल दे बी म्हणजे ते असतील का, त्या असतील का, किंवा ती असतील का. तर त्याचं एक आपण उदाहरण बघूया. एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल, शॅल वी बी इन नागपूर. पहा, शॅल वी बी इन नागपूर.
आम्ही नागपुरात असू का? हे वाक्य कोणतं आहे रे? प्रश्नार्थक चिन्ह देऊन आपल्याला त्या ठिकाणी साध्या भविष्यकाळामधलं वाक्य तयार करायचं आहे. आता पुढे बघा, प्रश्नवाचक नकार म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारची वाक्य, परंतु नकारार्थी वाक्याचा उपयोग आपण कसा करायचा आहे. इंग्लिश ग्रामर मध्ये आपल्याला अशा प्रकारचे चिन्ह कसे वापरायचे हे फार महत्व आहे. नाहीतर कसं आपण बोलून जातो परंतु चिन्ह द्यायचं विसरून जातो, तर त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये गडबड गोंधळ होऊ शकतो. त्यासाठी आपण लक्ष द्या. शॅल आय नॉट, आता इथे नॉट म्हणजे नाही, इथं होतं, इथं नॉट आहे का? नाही. इथं बघा नाही, नॉट म्हणजे नाही. शॅल आय नॉट बी, बी म्हणजे पहा हे महत्वाचं आहे. टू बी म्हणजे असणे. शॅल आय नॉट बी म्हणजे मी नसेल का. दुसरं वाक्य बघा, शॅल वी नॉट बी, आम्ही नसू का. सोपं सोपं आहे, लक्ष द्या. विल यू नॉट बी, यू म्हणजे तू, तू नसशील का. विल यू नॉट बी म्हणजे तू नसशील का. तर बघा, विल यू नॉट बी सेम वाक्य आहे, परंतु या ठिकाणी तू आहे, इथं तुम्ही आहे. विल यू नॉट म्हणजे अनेक जरी असेल तर आपण त्या ठिकाणी सेम वाक्य येतो, यू घेतो, तुम्ही नसाल का. पुढचं बघा, विल ही नॉट बी, तो नसेल का. विल ही नॉट बी, तो नसेल का. पुढचं घ्या, विल सी नॉट बी, सी म्हणजे काय रे? ती, ती नसेल का. पुढचं सातवं वाक्य, विल इट नॉट बी, ते नसेल का. विल इट नॉट बी म्हणजे ते नसेल का. आता शेवटचं वाक्य बघूया आपण, विल दे नॉट बी, दे म्हणजे तो, ती, ते नसतील का, त्या नसतील का, किंवा ती नसतील का, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यात आपण एक्झाम्पल घेऊया. शॅल वी नॉट बी इन नागपूर. शॅल वी नॉट बी इन नागपूर म्हणजे काय मुलांनो, तर आम्ही नागपुरात नसू का. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज काय बघितलं बरोबर, की साध्या भविष्य काळामध्ये प्रश्नचिन्ह कसं वापरायचं आहे. लक्ष द्या. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.